बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण आलेलो आहोत पुण्यातल्या अगदी आगळ्या वेगळ्या अशा प्रदर्शनाला, जे की 10 आणि 11 फेब्रुवारीला पुण्यामधल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात होतं. पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं. इथे तुम्हाला अगदी प्रचंड प्रमाणात फळे, फुलं, भाज्या, फुलझाडं सगळं काही पाहायला भेटेल. स्पेशली झाडे आणि वनस्पतींचं महत्त्व पटवून देण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदर्शन अगदी विनामूल्य होतं. कोणतंही तिकीट आकारलं गेलं नव्हतं, त्यामुळे अगदी प्रचंड प्रमाणात गर्दी होती प्रदर्शनाला. त्यात फक्त शनिवार रविवार हे प्रदर्शन होतं, त्याच्यामुळे बरीच लोक ह्या प्रदर्शनाला आली होती. आणि ज्यांचं येणं इथे राहून गेले, तुम्ही लोकांनी हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कल्पना येऊन जाईल की प्रदर्शन कशा स्वरूपाचं होतं. आतमध्ये जो त्यांनी मुख्य मंडप बनवलेला, त्या मुख्य मंडपाच्या आजूबाजूला पूर्ण त्यांनी फुलांनी सजावट केली होती. खूप छान छान असे सेल्फी पॉईंट, फोटो पॉईंट त्यांनी बनवलेले होते. फुलं खूप सुंदर होती. अगदी वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हे सगळं जे काम तुम्ही पाहता, हे सगळं फुलांनी केलेलं आहे. दिसायला इतकं सुंदर दिसत होतं ना, हे कॅमेरा जस्टिफायच नाही करू शकत. ते पाहण्यासाठी तुम्ही तिथे प्रत्यक्षात असायला हवं होतं. एवढे सुंदर नक्षीकाम त्यांनी फुलांनी बनवले होते. छान असे पक्षी बनवले होते. खूप छान छान असं फुलांचा शेप देऊन त्यांनी छान छान अशा गोष्टी बनवलेल्या होत्या. इंस्टाग्रामवरती ह्यावाल्या प्रदर्शनाच्या ना खूप जास्त रील्स व्हायरल झाल्या होत्या. त्याच्यामुळे प्रदर्शनाला खरंच खूप गर्दी होती. आणि त्यात काल रविवार होता, त्यामुळे रविवारी तर अगदी जास्त गर्दी होती. एकदम फोटोजेनिक असं त्यांनी इथे बनवलं होतं. त्यानंतर त्यांनी इथे बरेचसे स्टॉलसुद्धा बनवले होते, जिथे त्यांनी अगदी वेगवेगळ्या वनस्पती, फुलं वगैरे ठेवली होती. बोन्सायची झाडं पण त्यांनी इथे ठेवली होती प्रदर्शनामध्ये. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची फुलं पाहायला भेटतील. गुलाबाचे अगदी बरेच सारे प्रकार, त्यानंतर जरबेलाची फुलं, झेंडू, अष्टर, म्हणजे सगळ्या प्रकारची फुलं, आणि ती पण सगळ्या कलरमध्ये, सगळ्या प्रकारांमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. इथून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रोपसुद्धा खरेदी करू शकता. इथे रोपंसुद्धा विकायला होती. एखादं फूल किंवा एखादं झाड, बोन्सायची झाडं वगैरे तुम्हाला आवडली, किंवा अशा पद्धतीचे जे शोपीसचे झाडं असतात, हे जर तुम्हाला आवडले तर तुम्ही इथून खरेदीसुद्धा करू शकत होतात. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारची फळं तुम्ही पाहू शकता. ह्या फळांच्या बिया वगैरे सुद्धा इथे होत्या. इथे हे सगळे लाकडी शिल्प होते. किती छान कोरीव काम केलं होतं हे सगळं लाकडावरती. या सगळ्या वस्तू उडनच्या आहेत आणि त्या दिसायला अगदी अप्रतिम होत्या. आणि याच्यावरती केलेलं काम सुद्धा खूप सुबक असं होतं. इथे फुलांनी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बनवली आणि खूप अप्रतिम वाटत होती ही. इथे बोन्सायची झाडं आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकार होते. इथे यांनी फुलांनी बरीच काय काय सजावट केली होती.
इथे वुडनचा म्युझिक पियानो त्यांनी बनवला होता, मस्त वाटत होता हा सुद्धा, लहान मुलांची करमणूक होत होती त्याच्यामुळे। इथे हा भारताचा नकाशा बनवलेला आहे। या प्रदर्शनामध्ये इतकी रोपं होती वेगवेगळ्या प्रकारची, इतकी झाडं होती, फुलझाडं म्हणा, फळझाडं म्हणा, किंवा जे आपले शोपीसचे झाडं असतात ती म्हणा, कोणती नवीन झाडं म्हणा, म्हणजे जे आपण ऐकलेली सुद्धा नसतात अशा प्रकारची सुद्धा झाडं तुम्हाला इथे पाहायला मिळतील। ज्यांना नेचरची आवड आहे ना त्या लोकांनी आवर्जून भेट देण्यासारखं हे प्रदर्शन होतं। इथे यांनी ठिकठिकाणी खूप छान छान अशी सजावट केली होती, जसं की हे तुम्ही पाहू शकता, अगदी छान असं बनवलंय। इथे हा मिनी जंगल एरिया सुद्धा बनवला होता त्यांनी, तिथे हे टायगर आहे, त्याच्यानंतर इथे क्यूटसा तुम्हाला पांडा दिसत असेल त्या साईडला। इथे ठिकठिकाणी स्टॉल सुद्धा होते जर तुम्हाला रोपं वगैरे घ्यायचे असतील तर। त्यानंतर इथे यांनी ही पंढरीची वारी सुद्धा बनवलेली, खूप छान वाटत होतं हे पाहताना। अगदी छान असं प्रदर्शन होतं। तुम्ही ह्या प्रदर्शनाला जाऊन आलात का मला कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।